मस्त पावसाळी वातावरण आहे आणि आषाढ महिना सुरू आहे. तर आज बनवूया आषाढ स्पेशल चुलीवरचं मस्त असं चिकन. त्यासाठी पिवळा रस्सा बनवायला घेऊया, म्हणजेच पिवळं सूप तयार करून घेऊया. त्यासाठी आलं, लसूण, खोबरं, कोथिंबिरीचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता मी एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये कांदा छान असा परतून घेतलेला आहे. आता एक 5 ते 7 मिनटं कांदा छान परतून घेतलेला आहे. कारण मी खूप वेळ दाखवलं तर व्हिडिओ मोठा होईल, पण मी बराच वेळ हा कांदा तसा परतून घेतला होता. आता त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. आता हे थोडं परतून झालं की त्यामध्ये तयार केलेलं आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीचं वाटण टाकायचं आहे. आता हे पिवळं सूप करताना यामध्ये जास्त अशी कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे वाटणाला छान हिरवा रंग येतो आणि त्याची छान अशी टेस्टही उतरते. आता कोणी कोणी हे सूप बनवताना त्यामध्ये खडे गरम मसालेसुद्धा घालतात, म्हणजेच दालचिनी, तमालपत्र, लवंग, मिरेसुद्धा टाकू शकता. पण मी माझ्याकडे मुलं लहान असल्यामुळे ते तिखट होतं थोडंसं, म्हणून यामध्ये टाकत नाही. तर मी आपलं साधंच बनवणार आहे. तर तुम्ही यामध्ये गरम मसाले टाकू शकता, त्यानेही फ्लेवर खूपच छान येतो. तसेच ज्यावेळी आपण यामध्ये चिकन शिजायला टाकतो त्याला आधीच हळद, मीठ आणि लिंबू लावून ठेवलं 10 ते 15 मिनटं की ते मीठ छान त्यामध्ये मुरतं आणि त्याला चव छान येते. पण मी आता इथे असंच चिकन टाकून परतून घेणार आहे. एक 5 ते 6 मिनटं छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मसाला चिकनमध्ये छान असा मिक्स होतो, त्यामध्ये छान मुरतो आणि झाकण ठेवून 10 मिनटासाठी पाणी न घालता हे चिकन असंच शिजू द्यायचं आहे. म्हणजे त्या मिठाचा अर्क किंवा मिठाची चव पूर्णपणे त्या चिकनमध्ये मुरते. आता मी इथे जाड मीठ वापरलं आहे, कारण पूर्वीचे लोक जाड मिठामध्ये भाज्या बनवायचे तर त्याची टेस्ट खूपच छान यायची, म्हणून मीही इथे थोडं आज जाड मोठं मीठच वापरलेलं आहे. चला, आता हे चिकन छान असं परतून झालेलं आहे. आता 10 मिनटं वाफ मस्त निघाली की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे, आपल्याला हवं तेवढं. तुम्ही असं पाणी न घालता अशा पद्धतीने चिकन शिजवून फक्त असं कोरडं किंवा सुक्कं चिकनच खाऊ शकता, तेही खूपच टेस्टी लागतं. एकदा तसंही नक्की ट्राय करा. आणि त्याला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी एका वाटीमध्ये कोळसा ठेवून त्याला थोडीशी धूर द्यायचं, म्हणजे ते स्मोकी चिकनही अगदी टेस्टी लागतं. चला, आता पाणी टाकून चुलीवरती मस्त शिजायला ठेवून देऊ. तोपर्यंत काळा रस्सा बनवायची तयारी करून घेऊ. त्यासाठी मी 4 कांदे घेतले आहे, एका सळईमध्ये वळून त्याला फोडून घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी निखाऱ्यावरती हे कांदे भाजून घेऊया. आता मी काही कांदे असे भाजून घेतले आणि काही चिरून तेलामध्ये आपण नेहमी जशा पद्धतीने वाटणाला भाजतो तसे भाजून घेतलेले आहेत. कारण सगळा कांदा असा घेतला की थोडंसं काळपट होतं, म्हणून मी थोडा असा आणि थोडा तसा कांदा चिरून घेतलेला आहे. आता त्यामध्ये टाकूया भाजलेलं तळलेलं खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, धने आणि टोमॅटो. एक लाल मिरचीसुद्धा मी त्यामध्ये टाकलेली आहे. आणि तुम्ही यामध्ये एक 2-4 काजूसुद्धा टाकू शकता, त्यांनी घट्टपणा आणि चवही फार सुंदर येते. आता तेलामध्ये हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे वाटण जेवढं छान तेल सुटेपर्यंत परतणार तेवढी भाजी खमंग होणार. चला, आता यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया. हे मी घरच्या दळलेल्या मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे. काळा मसाला यामध्ये वापरायचा आहे, घरी तयार केलेला. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि वाटण असं छान परतून घ्यायचं आहे. वाटणाला आत्ताच एवढा सुंदर रंग आलेला आहे. आता त्यामध्ये मी 2 चमचे चिकन मसाला टाकलेला आहे आणि तोही छान असा परतून घ्यायचा आहे. चला, आता एकीकडे आपलं चिकनही छान असं शिजलेलं आहे. आता यातलं थोडा रस्सा मुलांच्यासाठी आणि सूप म्हणूनही आपण काढून घेणार आहोत आणि उरलेल्या रस्स्यामध्ये तयार केलेलं जे वाटण आपण परतलेलं आहे ते टाकून घेणार आहोत, म्हणजे आपला काळा रस्सा किंवा आपली भाजी तयार होणार आहे. आणि आता हे आळणी सूप मुलांसाठी काढून घेतलेलं आहे. उरलेल्या रस्स्यामध्ये टाकूया भाजलेलं वाटण आणि आता याला मस्त विस्तवावरती छान असं उकळी येऊ देऊ, म्हणजे त्याची छान अशी टेस्ट येईल आणि वाटण त्यामध्ये मस्त मिक्स होईल आणि चुलीवरच्या धुरकट स्मेलचं मस्त असं चिकन तयार होईल. हा चिकन रस्सा गरम गरम भाकरीबरोबर एवढा टेस्टी झाला होता
की काय सांगू. तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला हे नक्की आवडणार आहे आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकही नक्की करत जा. तुमचा एक लाईकच माझ्यासाठी फार मोठं मोटिवेशन आहे. धन्यवाद.